पुण्याच्या उद्योग क्षेत्रातील दादागिरीवर फडणवीसांचं कठोर भाष्य. दादागिरीमुळे विकासाला खीळ. अजित पवारांसमोरच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावा. अजित पवारांचं प्रत्युत्तर. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल. मराठी संपवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप. भारतीय भाषेला विरोध मात्र इंग्रजीसाठी पायघड्या का? मुख्यमंत्र्यांचा सवाल. कोणताही भ्रष्टाचार केल्याशिवाय भाजपामध्ये स्थान मिळत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा म्हणत ठाकरेंचा टोला. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यास दबाव टाकला. माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरांचा दावा. यवतमधील तणावावरून विरोधकांचा हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सुपाऱ्या. राऊतांचा हल्लाबोल. बाहेरून दौंडमध्ये येऊन गडबड करणाऱ्यांचा निषेध. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. बिहारमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादवांचा दावा. तर मतदार यादीमध्ये 416 नंबरवर तेजस्वी यादवांचं नाव. तेजस्वी यादवांचा दावा खोडसाळपणाचा असल्याचंही निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. जगात अस्थिरतेचं वातावरण. भारतीयांनी स्वदेशी मालाची खरेदी करावी. पंतप्रधान मोदींचं आवाहन. 25% टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकेला मोदींनी दिला संदेश. माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप. 47 वर्षीय मोलकरणीवर बलात्काराचा आरोप सिद्ध. जन्मठेपेच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.